नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज। सुरेश बाप्पा ढगे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत हदगाव जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल केला। हदगाव जिल्हा परिषद गटासाठी सुरेश बाप्पा ढगे यांचा आज भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उभाटा गटाकडून सुरेश बाप्पा ढगे यांनी जिल्हा परिषद हदगाव बुद्रुक गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पक्षातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समिती गणातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना उभाटा पक्षामध्ये शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख अशी सुरेश बाप्पा ढगे यांची ओळख आहे। यावेळी सुरेश बाप्पा ढगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। हदगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी एक संधी द्यावी, हदगाव सर्कलचा चेहरा मोहरा बदलून सर्कलच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी ते बोलत होते। हदगाव सर्कलच्या आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पांदन रस्ते यासाठी सर्व जनतेने शिवसेना उभाटा गटाला मतदान करावे असे आवाहन सुरेश बाप्पा ढगे यांनी केले। अशा ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। मुख्य संपादक प्रकाश लाल झरे, मोबाईल नंबर 9860034473। बीपीएल न्यूज पाथरी। रस्ता कच्च्या विरोधात मी झाला, पैशाने मोजायला हा माणूस, पैशाने मोजायला तुम्ही आम्ही इकडे आहात तर बांधा इकडे आहेत का? पहिले शिकून आता ही लढाई उद्या जिंकली पाहिजे। हात वर करा, सांगा की मी याचे उपयोग नाही का? 100% सोबत राहणार का? हेच आशीर्वाद राहू द्या। तुमच्या पुढे नक्की धोका कोणी नका कोणाचं नका। मी पण मारणार नाही भविष्याच्या काळामध्ये, तुमच्या सोबत राहिल्याशिवाय खाणार नाही एवढं बोलतो आणि तो सतत सांगतो तुमचे आशीर्वाद अशाच पाठीशी राहू द्या। हॅलो पप्पा, जे इतके डोळ्यात पाणी आले, गरीबीचं लेकरू आहे। चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं। चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं। पप्पा, ये हजारों की मोहब्बत तुम्हारे से होती है, दूसरे से नहीं। निवडणुकीमध्ये समजा जर तुमचा विजय झाला तर असे काही तुमचे प्रश्न आहे का? बिलकुल सोमनाथ, आज 15 वर्ष झालं मी ह्या लढाईमध्ये, माझ्या गावचा मी एक सरपंच आहे, गावचा वरखेड गावचा, आणि माझी बॉडी 11ची। माझे गावाचे सरपंच असताना मी आज जर चॅनलला मुलाखत देत असाल तर खोटं असाल तर उद्या तुमच्या वचितले लोक येतील आणि म्हणतील लोक की बाबा हे खोटं बोलतो म्हणून। माझ्या गावामध्ये आज 12 ते 15 रस्ते, शेत रस्ते, एक सरपंच असणारा व्यक्ती 15 किलोमीटरचे रस्ते गावाला मजबूतीकरण काम चालू आहेत कायचे, आणि आज शेतकऱ्यांना मुबलक लाईट आणि रस्ते शेवटच्या टोकापर्यंत एक सरपंच असणारा व्यक्ती उभा करू शकतो। तोच व्यक्ती माझ्या सर्कलचा विकास, माझ्या शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी मजबूतीकरणचे रस्ते हा माझा ध्येय पहिला राहील। आणि लाईट आणि पाण्याच्या बाबतीत जे सिंचन आहे, त्या सिंचन पाणी असल्यामुळे लाईटची एक व्यवस्था लागते आणि डीपीची व्यवस्था लागते। माझ्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये लोकांनी मला संधी दिली तर त्या काळामध्ये माझा संकल्प आहे। बाबाजी दुर्राणी साहेबांनी सुद्धा आपलं नाव घेतलेलं आहे, म्हणजे आपण त्यांच्यासोबत युतीमध्ये आहात। बाबाजी साहेबाचं मोठेपण आहे, साहेबाच्या मोठेपणाचा मी आज त्यांचे उपकार खरंच विसरू शकत नाही। आज माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या त्यांनी कुठलीही आठ न ठेवता मला म्हणले, मला पप्पा तू दोन्ही मशाल खाली घे आणि वरती तू मशाल घे, पण ह्या माणसाला आपल्याला पाडायचंय। मी साहेबाचे उपकार मानतो की ज्यांनी मुस्लिम बांधव पूर्ण माझ्या पाठीशी उभा केले, ओबीसी बांधव उभा केले। दादा सारख्या माणसाला त्यांनी सांगितलं की माझा संदेश आमच्या माणसापर्यंत जाऊ द्या। मी त्यांचे जे माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, मी त्यांचे आभार मानतो। कारण की मागच्या वेळेस साहेबाच्या आशीर्वादाने 36 मतांनी पास झालेल्या माणसांनी साहेबाला विषय बी बोलू नये, आणि त्या साहेबामुळं बाबाजी साहेबामुळं एक उपाध्यक्षपद भेटलं होतं त्या व्यक्तीला। तो माणूस परत आज माझ्यापाशी उभा आहे। आज साहेबांच्या पाठीवर थाप आहे, कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या, माझ्या काँग्रेसच्या, मुस्लिम बांधवाच्या, ओबीसी सगळ्याची माझ्या पाठीशी थाप आहे मुस्लिम बांधवाच्या। माझा विजय एकदम सुकर होणार आहे।
आणि कुठलीही आट न ठेवता मला त्यांनी तिन्ही माझ्या उमेदवारी सगट खालच्या पंचायत समिती सगट तुम्ही मशाल घ्या असे मला त्यांनी आशीर्वाद दिला. हेच मी त्यांचे धन्यवाद मानतो. कल जो आज शिवसेना बालासाहेब उद्धव ठाकरे नकाकुंड मैंने जो पर्चा भर दिया मैंने तहसील में, मेरी एक ख्वाहिश है आने वाले 5 तारीख को सबने मुझे अपना कीमती वोट, मुस्लिम बांधव रहो या हमारे सब हिंदू बांधव है, ओबीसी बांधव है, सबने मुझे वोट करके मुझे इस बार अपनी ज्यादा वोटों से जो ज्यादा से ज्यादा वोटों से वोट देंगे, ये मुझे खुद को विश्वास है और मेरे काम पे भी उनका विश्वास है कि ये बार सूरत बदलनी चाहिए.